नमस्कार. आज मी तुम्हाला गोबी मंचुरियन रेसिपी करून दाखवणार आहे. एक चायनीज रेसिपी आहे ही आणि अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे ही. आपल्याला असं वाटतं की अवघड आहे रेसिपी ही, पण नाही आहे. करायला घेतलं तर सगळंच सोपं जातं. तर आज ही रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की करून बघा आणि आज माझी हा व्हिडिओ नक्की बघा. चला आता आपण व्हिडिओ करायला सुरुवात करूया. आता हे फ्लॉवर घेतलेलं आहे मी, अर्धा किलो घेतलेलं आहे आणि हे 3-4 वेळा चांगले धुवून घेतलेले आहे आणि ह्याचे असे तुकडे काढलेले आहेत. हे बघा, असे तुकडे काढून घ्यायचे आपण. आता मी गरम पाणी करत ठेवलं आहे आणि प्रथम आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि हे फ्लॉवरचे तुकडे 1 ते 2 मिनिटासाठी आपण फक्त उकळी काढून घेऊया त्याला. आता ह्याच्यामध्ये काय असतं, किडी असतात ना ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे त्या किडीसुद्धा मग निघून जातात. त्याच्यासाठी आपल्याला हे फक्त उकळून घ्यायचं आहे. आता माझी 2 मिनिटं झालेली आहेत. आता मी गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये आता हे काढून घेऊया आपण आणि हे थंड करून घेऊया. आता आपण एक बॅटर बनवून घेऊया. आता हे बघा, आता ही छोटी वाटी आहे, अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे हे 2-2 दीड चमचा 2-2 चमचे आपण घेतला आणि हा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तांदळाच्या पिठाने काय होतं, हे फ्लॉवर असतं ना ते क्रिस्पी बनतं. आता ही काळी मिरी पावडर आहे अर्धा चमचा आणि रेड चिली पावडर अर्धा चमचा आणि आता मीठ घालूया आपण त्याच्यामध्ये. तर फ्लॉवरमध्ये आपण मीठ टाकलेलंच होतं, त्याच्यामुळे आपण व्यवस्थित त्याच्यात मीठ घालायचं. आता याच्यामध्ये आपण पाणी घालून थोडं पाणी, हे बघा, जास्त पाणी नाही घालायचं, पातळ नाही झालं पाहिजे. हे बघा, आता जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टसर नाही, म्हणजे हे फ्लॉवर जे आहे ना ते त्याच्यामध्ये कोट चांगलं झालं पाहिजे. आता आपण ह्याच्यामध्ये फ्लॉवर घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. हे बघा, हे आता असं कोट झालेलं आहे चांगलं. आणि वाटलं आपल्याला आता हे पातळ होतंय तर त्यात थोडंसं कॉर्नफ्लॉवर आपण टाकायचं, पण एकदम पातळ नाही करायचं. हे बघा, आता हे झालेलं आहे सगळं. आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता आपण हे 2-3 बॅचमध्ये तळून घेऊया. एक कसं सोडायचं, एकदम सगळं नाही टाकायचं, थोडं टाकायचं. हे बघा, आता टाकले आणि गॅस मिडियम ठेवायचा आपण. जास्तीत जास्त 4 मिनिटं लागतात याला आपल्याला हे फ्राय करायला. चांगले अगदी क्रंची झाले पाहिजे. आता ह्याला मला हे जे बॅटर आपण बनवलंय ना त्याला अर्धी वाटी मैदा लागलाय, तर अर्धी वाटी आपल्याला कॉर्नफ्लॉवर लागतं आणि 2 चमचे फक्त आपण तांदळाचं पीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि ते बॅटर बनवून घ्यायचं. आता माझं होत आलेलं आहे. आता माझी 4 मिनिटं झालेली आहेत आणि हे मी काढून घेते. आता दुसरं ही बॅच मी टाकून घेते आता ह्या फ्लॉवरची. हे बघा, आता व्हायला आलेली आहेत माझी. आता गुलाबी व्हायला लागलेली आहेत संपूर्ण. हे बघा, आता झालेली आहेत माझी, मस्त झालेत. 4 मिनिटं होऊन गेले. आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते. चला आता आपण सॉस बनवून घेऊया. आता मी कढई ठेवलेली आहे आणि याच्यात आपण 2 चमचे तेल घालून घेऊया आणि थोडं गरम होऊन देत पहिला. आणि हे बघा किती क्रंची झाले, ते एकदम छान झालेत. असे क्रंची आपण बनवायचे. आता आपण ह्याच्यामध्ये पहिला लसूण टाकून घेऊया.
आणि हे आलं टाकून घेऊया आणि एकदम गॅस बारीकच करायचा आपण. ही मिरची टाकून घेऊया. मी 2 मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यात. तर हे थोडं परतून त्याच्यामध्ये हा एक कांद्याची पात आपण घेतली होती ना, त्या कांद्याच्या पातीतलाच कांदा मी घेतलाय एक. आणि हे आता आपण डार्क करायचं नाही, एकदम त्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे कांद्याचा. अतिशय साधी आणि सिंपल रेसिपी आहे ही. आपण एकदा मनात ठरवलं ना की आपल्याला चायनीज बनवायचे तर आपण करू शकतो. फक्त त्याची पूर्वतयारी आपल्याकडे असली पाहिजे, सगळं आपलं रेडी असलं पाहिजे. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी सिमला मिरची टाकून घेते अर्धी. आणि हे कोथिंबिरीचे देठ आहेत ते मी बारीक करून टाकते. थोडी कांद्याची पात टाकलीत ना तरी चालेल. त्याच्यात थोडीशी कांद्याची पात आपण टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया चांगलं परतून. आता ह्याच्यात आपण आता हे जे सॉस आहेत ते टाकूया. आता हा डार्क सोया सॉस आहे बघा, हा आपल्याला 2 चमचे टाकायचा आहे. याने जास्त टेस्ट येते. आता आपल्याला रेड चिली सॉस आहे, हे बघा, गॅस बारीकच करायचा आपण. हा रेड चिली सॉस हे आपल्याला 1 चमचा टाकायचा आहे. आणि 4 चमचे आपल्याला टोमॅटो सॉस टाकायचे. ते आपल्या अंदाजाने आपण टाकायचं. हे बघा जेवढं, कारण ह्यानी आपल्याला चांगलं हे होतं, त्याला टेस्ट येते स्वीटी अशी. आणि हे चांगलं परतून घ्यायचं. आता लगेच त्याच्यात काळी मिरी पावडर टाकून घेऊया आपण. मगाशी मी काळी मिरी पावडर टाकली होती, आता थोडी काळी मिरी पावडर टाकायची आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, आता आपल्याला जसं लागेल तसं आपण मीठ टाकायचं त्याच्यात आणि हे परतून घ्यायचं चांगलं. आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकू आपण, जास्त टाकायची आवश्यकता नाही. आणि हे कॉर्नफ्लॉवर हे बघा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. आता हा छोटा चमचा आहे माझा, हा एवढा. त्याच्यात 4 चमचे मी पाणी टाकले आणि हे आता टाकून घेऊया. आणि हे ढवळत बसायचं, बारीक गॅसच करायचा, गॅस मोठा नाही करायचा. असं ढवळत बसायचं सारखं. कारण हे घट्ट होत जातं मग कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे. आता याला उकळी आलेली आहे बघा, आणि ह्याच्यात आपण हे फ्लॉवर टाकून घेऊया सगळं आणि परतून घेऊया. आता जास्त याला हे करायचं नाही, आता आपण गॅस बंद करून टाकायचा लगेच. ह्याच्यात कांद्याची पात वरून घालून घ्यायची. हे बघा, आता कांद्याची पात आपण घालून घेऊया. चला आता आपण सर्व करून घेऊया. मी गॅस बंद केलाय. आज मी तुम्हाला फ्लॉवर मंचुरियन म्हणजेच गोबी मंचुरियन अशी एक चायनीज रेसिपी करून दाखवलेली आहे. तर तुम्ही नक्की करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.